आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या बातम्या। त्यांचं त्यांना बघू द्या, बांगलादेशातल्या हिंदूंना भारतात शरण द्यायचं का या प्रश्नावर राज ठाकरे यांचं उत्तर। राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केलेले ठाकरे गटाचेच व्हिडिओमध्ये ठाकरे गटाचे झेंडे दिसतात, कर्णबाळा दुंदबळेंची प्रतिक्रिया। टार्गेट पूर्ण करण्यासाठी अनिल देशमुखांवर दबाव होता, माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांचा आरोप। तर मवियाच्या काळात आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची सुपारी अनेक अधिकाऱ्यांना दिलेली, देवेंद्र फडणवीसांचा मवियावर गंभीर आरोप। ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते त्यांच्या हातात तिजोरीच्या चाव्या, सरदार विचारतो बेटा अजित कितना खाया, वडेट्टीवारांची अजित पवार आणि भाजपवर टीका। भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी घेतली शरद पवारांची भेट, पवारांसोबत राजकीय चर्चा झाली नाही, भेटीनंतर संजय काकडे यांची प्रतिक्रिया। शिवस्वराज्य यात्रा म्हणजे निवडणूक नजरेसमोर ठेवून केलेला फार्स, भाजपच्या केशव उपाध्यांची शरद पवार गटाच्या यात्रेवर टीका। नार पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला राज्यपालांची मंजुरी, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे आभार मानले। बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघात मनसे उमेदवार देणार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना, मनसे 15 दिवसात इतर पक्षातून येणाऱ्यांना प्रवेश देणार। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी, नाट्यगृहाच्या बांधणीसाठी 20 कोटी सरकार देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा।